झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आदित्य सर, काय झालं? तुम्हाला काही पाहिजे का? हो अगं, पारू मला ना आज मला माझ्या हातचा चहा बनवायचा आहे। तुम्ही राहू दे ना, मी करते ना चाय। नाही प्लीज, माझ्यासाठी चहा मला बनवता आलाच पाहिजे। असं प्रत्येक वेळी दुसऱ्यांवर अवलंबून कसं चालेल? बाजू बाजू ऐक ना आदित्य सर, बघा दूध गरम केलं पाहिजे। सर, दूध नाही 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 नाही, सोड सोड सोड, हात नको लावू अजिबात। आदित्य सर, आ! सर आदित्य सर, काय झालं? लागलं का कोणी? काय गरज होती हे समजा करायची? तुम्ही पण ना चाय बनवता आला पाहिजे, हट्ट कशा पाई? तुम्ही ऑफिसात काम करता ना, ते काम तुम्हाला चांगलं जमतं, मन लावून काम करता तुम्ही। मग स्वयंपाक घरातलं बी काम आलं पाहिजे असं का? तुम्हाला सांगितलं होतं थांबा मी करते म्हणून। तुम्ही पण ना करेक्ट बोललीस ग तू। तुला फक्त स्वयंपाकातील कामं येतात आणि मला फक्त ऑफिस मधली कामं येतात। म्हणजे प्रत्येकाला काही कामं येत असतात आणि काही कामं येत नसतात। मग आपल्याला जी कामं येत नाही किंवा एखादी गोष्ट जमत नाही, त्याचं इतकं वाईट का वाटून घेतलं पाहिजे? दामिनी काकू जे काही बोलली त्याचं इतकं वाईट वाटून घ्यायचं? तू इतके दिवस या घरात काम करते, तू ओळखतेस ना तिला? तुला इंग्लिश येत नाही यात तुझी काय चूक आहे? आदित्य सर, तुम्हाला इंग्रजी बोलणारी काय बोललीस तू? बरी आहेस ना? काही उगाच तर्क लावतीयस का? पारू, तू जशी आहेस तशी मला खूप आवडते। आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारतो तेव्हा त्याच्या गुणदोषांसोबत स्वीकारतो, त्याच्या उणीवांसोबत स्वीकारतो। पारू, मला तू जशी आहेस तशी मला खूप आवडते, सिरियसली। आणि राहिला प्रश्न इंग्लिशचा, तर तू एक फास्ट लर्नर आहेस, तू कधीही शिकू शकतेस। फास्ट लर्नर म्हणजे पटकन शिकणारी, पटकन गोष्टी आत्मसात करणारी। त्यामुळे इंग्लिशचा काही प्रॉब्लेमच नाहीये, कधीही शिकू शकतेस तू। कळलं का? ओ वेडाबाई, कळलं का? दामिनी काकू, आणि मी कधी चहा पितो का? कॉफी पितो मी, एवढे साधे कळत नाही। आदित्य सर, तुम्ही किती चांगले आहात। तुम्ही मला मी हाय तशी स्वीकारायला तयार आहात। हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे। पण मला बी आता एक पाऊल पुढे यायला लागेल। आता माझं बी कर्तव्य आहे, मी स्वतःला तुमच्या योग्य बनवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। बरं झालं तू चालीस, मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची। खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। त्या दिवशी प्रिया अचानक आल्यामुळे तू दादासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलं होतंस ते खराब झालं ना। आमच्यामुळे तुम्हाला एकत्र असा वेळ स्पेंड करता आलाच नाही। पण तेव्हा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? प्रियाला तुमच्याबद्दल माहित नव्हतं, ते पण आता तिला माहिती आहे आणि तिने एक्सेप्ट पण केलंय। अरे तुला आठवतंय आपण जेव्हा प्रियाच्या गावी गेलो होतो तेव्हा चौघं कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो? तसंच आपण आत्ता पण जाऊया का? वे पण देवी आई? अरे देवी आई गेली आहे नागपूरला, ती येणार उद्या संध्याकाळी, तोपर्यंत आपण पण परत येऊ। तसं चालतंय। प्रीतम सर, मला सांगा ना, नाही म्हणजे कुठं जायचं आहे, कधी जायचं आहे? म्हणजे मला घरातली कामं तशी पटापट आवरायला। मी सांगतो तुला, सगळं सांगतो, तुझा पटापट आवर सगळं। जा 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 जा। येस। प्रीतम सर, एक विचारायचं होतं।
विचार ना. मला सांगा, इंग्रजी लई अवघड आहे का? अजिबात नाही का. मला सांग, इंग्लिश काय आहे? भाषा आहे ना. आणि भाषा आपण कशाला वापरतो? एक्सप्रेस करायला. आपण ज्या प्रदेशात वाढतो त्या प्रदेशातली भाषा आपण वापरतो, कारण आपल्याला त्या भाषेत एक्सप्रेस करायला सोपं जातं, एवढंच. आणि आता इंटरनेटमुळे जग जवळ आलंय, सो इंग्लिश कशी एक युनिव्हर्सल लँग्वेज झाली, म्हणजे जगात बोलली जाणारी लँग्वेज. म्हणजे जर आपल्याला आपली कामं पटापट व्हायला हवी असतील ना, तर आपण इंग्लिश शिकलं पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही. तू काय विचारते मला इंग्लिश बद्दल? तुला इंग्लिश शिकून दादाला सरप्राईज द्यायचं ना? नाही नाही, पण बरोबर आहे, तू इंग्लिश शिकलंच पाहिजे. म्हणजे कसं, दादाला आणि आईला दोघांनी खुश करता येईल आणि त्यांना तुझा अभिमान वाटेल. पण सर, मी कसं काय शिकणार? प्रियाला सांगू तुला इंग्लिश शिकवायला? नाही नको. प्रियाला कळलं म्हणजे अख्ख्या घराला कळल्यासारखं आहे ना. नको. आणि मग सरप्राईज कसलं? आपण एक काम करू, आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावूया. आता हा, या वयात? त्याला काय शिकायला कुठं आलं वयाचं बंधन? परत आहे बघा, मनात जिद्द असेल ना तर माणूस हे वय बी काय बघत नाही. मी पण ठरवलंय शिकायचं, घाबरायचं नाही. पण सर, मला जमल? खूप सोपं असतं पारू. हे बघ, तुझी कामं संपल्यावर तुला जो काही वेळ मिळेल ना, त्यात तू वाचायचं. आणि आय थिंक एकच एक्झाम असते, ती दिलीस की झालं, आणि ती आपण कशीही मॅनेज करू. हवं ते एक काम करूया का, आपण आजच जाऊ आणि ऍडमिशन घेऊन टाकू. चालतंय. येस, बेस्ट. रेडी राहा. जा वर काम. आलेच. कुठे राहिला हा? स्टे इथं खूप वेळ. काय चाललंय हे सगळं? ती पारू आपल्या कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर आहे ना, तिला साधी 4 वाक्य बोलता आली नाहीत इंग्रजीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर. मला सांगा, किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर अडाणी आहे, तिला अजिबात इंग्रजी येत नाही याची बातमी जगभर पसरली तर किती इज्जत जाईल आपल्या कंपनीची. काय रे, कशाला बोलवलंस मला इथं? काय नाही, ऍक्च्युली मागाशी पारू भेटली होती, ती सांगत होती की मला आदित्य सर आवडत नाही. अरे फालतू बोलत जाऊ नकोस रे. एवढा रिॲक्ट नव्हतो रे. कशाला असली फालतू मस्करी करायचंय? आधीच एक तर तिच्या मनात काय सुरू असतं ना ते कळत नाही. त्यात आत्ता हो शांत चिल. हा बरं, मी तुला हे सांगायला आलो होतो की आपल्याला बाहेर जायचं आहे आज. कशाला? आणि मला आज महत्वाची मीटिंग आहे, मला नाही येणार. हे आहे ना, हेच चालू असतं तुझं सतत. ती पारू तिथे किचन मध्ये बिझी असते आणि तू ऑफिस मध्ये. कसा वेळ मिळणार एकत्र? अरे पण ते काय नाही, आज आपण बाहेर जातोय, बस. प्रीतम, बाहेर जातोय, कळलं? बर ठीक आहे, करतो काहीतरी मॅनेज. तू एक काम कर, तू पारू आणि प्रियाला घेऊन डायरेक्ट ये, मी पण डायरेक्ट पोचतो. ओके, तांग देऊ नको. आलो. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज